आपण पाहत आहात आदिवासी बातमीपत्र न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील तराडी येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत एक धक्कादायक आणि अमानवी घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती। इयत्ता चौथीत शिकणाऱ्या प्रतीक निमावळवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट भागाला दोरी बांधल्याचा गंभीर प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती। या गंभीर प्रकरणी बिरसा फायटर्स संघटनेने नाशिक येथील आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। याबाबत ते काय म्हणतात ऐकूया। अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अमानवीय अशी वागणूक देण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या विद्यार्थ्याची ही घटना 6 फेब्रुवारी 2025ला घडली आणि तब्बल 3 दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी तेथील प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत त्यांना माहीत पडली आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्याच्या उपचारामध्ये पालकांनी स्वतः खर्च करून औषधोपचार केलेला आहे। म्हणून या विद्यार्थ्याच्या पालकाला जो काय या मुलाच्या औषधोपचारासाठी वैद्यकीय उपचारासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो आर्थिक खर्च येथील शाळा प्रशासनाने त्याला द्यावा आणि पुढील उपचारसुद्धा करण्यात यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। जे दोषी हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्या दोषी शिक्षकांवरती प्रशासकीय जे अधिकारी मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। अशा प्रकारच्या घटना जेणेकरून पुढे घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने उपाययोजना योजाव्यात अशी आम्ही याद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा जय आदिवासी।